शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, तर कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेत आहोत. आणि महाराष्ट्रभरामध्ये एकंदरीतच अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. कांदा पिकासह संपूर्ण शेतकऱ्यांचं पीक जवळपास उद्ध्वस्त व्हायला आलेलं आहे. अतिवृष्टी आधीच झाली होती काही भागामध्ये, तर या ठिकाणी शेतकऱ्यांचे सर्व माल खराब झालेला होता, वाहून गेला होता. आणि त्यातच पुन्हा एकदा पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. त्यामध्ये सर्वाधिक नुकसान या ठिकाणी बघितलं कांदा पिकाचं होतं आहे. रोगाची मर होती आहे. या ठिकाणी रोपं शेतकऱ्यांनी लागवड केली होती. शिरूर तालुक्यातील कांदा रोपे धोक्यात आहे. शिरूर तालुक्यातील पूर्व भागात, शिरूरच भाग नाही तर महाराष्ट्रभरातील हीच परिस्थिती आहे. गेल्या काही दिवसापासून वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे कांदा रोपे धोक्यात आली आहे. मांडवगण, फराटा व परिसरातील गावामध्ये पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची रोपे पाण्याखाली गेली आहे. एकीकडे कांद्याला बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांना कांदा वक्करीत पडून आहे, तर दुसरीकडे पुढील हंगामासाठी तयार केलेल्या कांदा रोपावर पावसाचे संकट आले आहे. यामध्ये फराटा, वडगाव, रसाई, इनामगाव, या ठिकाणी तांदळी, पिंपळसुटी, त्याचनंतर सादलगाव आदी गावामध्ये, या ठिकाणी याच गावामध्ये नाही तर हे तुम्हाला एक उदाहरण देतो आहे, असं महाराष्ट्रभरातील परिस्थिती आहे. तर कांदाच नाही, कांद्याबरोबर या ठिकाणी काहींची कपाशी असेल, काही भागामध्ये मका असेल आणि काही भागामध्ये एकंदरीतच या ठिकाणी नुकत्याच झालेल्या या ठिकाणी सोयाबीन, काहींचं सोयाबीन अजून वावरातच आहे, म्हणजे या ठिकाणी सोंगलं आहे, काहीचं उभं आहे, काहीची मका उभी आहे. अशी काही परिस्थिती सध्याची असल्यामुळे एकंदरीतच रब्बीची या ठिकाणी पूर्वतयारी शेतकरी करतच होते. त्यामध्ये असं संकट वारंवार शेतकऱ्यांच्या या ठिकाणी विरोधी पडत आहे. अशी काही परिस्थिती आहे जी तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवत, तुम्ही सुद्धा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून ही महत्त्वाची अपडेट आहे. कांदा शेतकऱ्यांचंच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. तिकडं नागपूर या ठिकाणी माजी आमदार बच्चू कडू यांनी या ठिकाणी प्रहार संघटनेचे अध्यक्ष यांनी शेतकऱ्यांचा कर्जमाफी व्हावी व शेतकऱ्यांच्या मागण्या, ज्या की शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांची भरपाई मिळण्यासाठी नागपुरात या ठिकाणी महाएल्गार या ठिकाणी घेतलेला आहे. अशी काही परिस्थिती सध्या आहे. तरी सरकार हे शेतकऱ्यांना न जुमावता, शेतकऱ्यांना न मानता आणि नुसत्याच या ठिकाणी निवडणुकीपुरत्या घोषणा करून द्यायच्या, निवडल्यानंतर मूग गिळून गप्प बसायची काही परिस्थिती या ठिकाणी राज्यकर्त्यांनी घेतलेली आहे.